चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल 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 तुटला आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री चोखोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते आणि ती तुटणारच. या विश्वाच्या पाठीवर 7 लोक जर सोडून दिले तर जगाच्या पाठीवर कोणाच्याही माळेमध्ये लोखंडाचा दोरा नाही, तो दोराच आहे. आणि दोरा एक अशी वस्तू आहे की कालांतरानं ती कुजत असती आणि कुजल्याच्या नंतर आबा ती तुटत असती. तसा विश्वाच्या पाठीवर जीवसृष्टीमध्ये शरीराच्या आणि आत्म्याच्या मध्ये एक जे कनेक्शन आहे, जे दोरा आहे, हा सोन्याच्या तारेचा नाही, चांदीच्या तारेचा नाही, लोखंडाचा नाही, पितळेच्या नाही, जर्मलच्या नाही, कथलाचा नाही, बिडाचा नाही. बीड एक धातूच आहे, कुठल्याही धातूचा नाही. असा जर असताना तर पैशावाल्यानं सोन्याची तार लावली असती. ती त्यांनी जास्त फिट्ट केली असती, किंवा एखादा असा धातू असेल की ते तुटणारच नाही, अशा धातूची तार लावली असती श्याम महाराज. पण नाही, शरीराच्या आणि आत्म्याच्या मध्ये जे कनेक्शन आहे ना, जसा दोरा वितळल्याच्या नंतर, आता माळेमध्ये दोरा आपण लायलॉनचा घालतो, पण कालांतरानं तोही कुजतो, प्रकाशपट तोही कुजतो, त्यालाही आयुष्य आहे, मर्यादा आहे. तसं शरीराच्या आणि आत्म्याच्या मधलं जे एक अंतर आहे, हे अंतर संपणं इति नाम दोरा तुटणे. जसं ह्या गळ्यातल्या माळेचा दोरा तुटल्याच्या नंतर मणी जिकडं तिकडं पांगत असतात, हे 2 मणी बाजूला होतात, तसं शरीर आणि आत्मा हे 2 मणीच आहेत. याच्या मधातलं अंतर तुटणे म्हणजे मृत्यू पावणे. आत्मा बाजूला निघून जाणे, शरीर खाली पडणे. आणि शरीर खाली पडल्याच्या नंतर याला घरात ठेवत नाहीत, तुकोबाराय म्हणतात, त्याला मशानात नेतात. लक्ष्याला ठाव स्मशाने झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा लक्ष्याला ठाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा लक्ष्याला श्रीमंत श्री देहूतले मालक श्रीमंत श्री तुकोबाराय नमूद करतात, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. स्मशानात जावं लागतं. ज्याचा त्याचा तो प्रकार आहे. काही भागामध्ये चांगलं मशान असलं तरी घरच्या शेतात नेऊन पेटवायचं. 2 महिन्याला ते नांगरून काढायचं, त्याच्यावर कांदे लावायचे, द्राक्षे लावायचे, मका पेरायची, फक्त तिथं नेऊन फुकायचा शहाणपणा. तुकोबारायची वाणी मशानीचा शास्त्राधार आहे. माणसं जिथं पुरली जातात, माणसं जिथं जाळली जातात, त्याला मशान म्हणतात. आणि संतांचं शरीर जिथं समर्पित केलं जाते त्याला मंदिर म्हणतात. विठाला मग एखाद्या माणसानं आतिताईपणा करून, त्याचा बाप असल, त्याची माय असल, 5व्या मजल्याच्या छतावर का फुकीनच, तरी पण ती जागा मसनवाटच झाली. विठाला माणूस गेला रे गेला की घरी ठेवत नाहीत. आयुष्याची माळ तुटली, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आणि मशानात नेल्यावर विधी आहे,
खंडोबा विधी आहे मशानात नेल्यावर. प्रेताची काही जास्त पूजा केली जात नाही. घरातली आप्त विष्ट सजन सखे कणकीचा दिवा करून तात्पुरतं ओवाळतात. काय बुक्का असेल, गुलाल असेल, हळीद कुंकू असेल, गंध असेल, अक्षदा असेल, एक औपचारिकता म्हणून करतात. फार श्रद्धा म्हणून नसते. जशी देवाची पूजा करतो तशी प्रेताची करत नसतो. स्नान घालणं काय, सगळ्या काही गोष्टी आपण औपचारिकता करत. हा तात्पुरता विधी. लगेच 4 माणसं शर्ट काढून हजर आहेत, 5. एक आग्नी धरणारा आणि 4 खांदेकरी बनेल वगैरे काढून ठरलेले आहेत. ते पण मेलाय कसा त्याच्यावर अवलंबून आहे. श्रीमंत घरचा असेल तर कोणाला वाटतं मी बनेल काढून खांदा द्यावा, आणि गरीबाचा गेला असेल तर भेटून तिकडच मसन वाट्यात पण जात नाहीत. इतकी लोक हरामखोर आहेत. विठाला काही माणसांचा चावटपणा 4 ठिकाणी कळतो. आबा आपल्याला वाटते लोक लय कार्यक्रम करते, हे पांचाटातले मुखी आहेत. विठाला आणि हे आपले लोक गुंगलेत. हे गुंगले माणस गुंगले चलत राहते. चला, हे 14 जणांनी खांद्यावर घेतलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा नेलं स्मशानात. तिथे गेल्यावर काय विधी आहे? कोणाकडे पुरतात, कोणाकडे पेटवतात. उत्तर भारतामध्ये गंगेमध्ये समर्पित करतात. 3 प्रकारचा अंत्यविधी. अंत्यविधी झाला रे झाला. आता ही पार्वती आजी या 40 लोक आहेत त्या कुटुंबातले. एकानं 5-5 कोटी खर्चिले तर 4 पंचे किती झाले? 20. म्हणजे 200 कोटी. 200 कोटी रुपये जरी खर्चिले तर मथारी चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही. शरीराची होय नरहरी महाराजांनी न्याय दिला. 18 संतांपैकी भगवान शिवांचे उपासक होते आणि कालांतराने शिवजींनी साक्षात्कार दिला. अरे मी ज्याची वारी करतो त्याचं भजन कर ना. आणि मग संत नरहरी महाराजांनी विटेवरच्या मालकाचे उपासक झाले. महाराज ही शक्यतो मोठी लोक भाईभुंग्यांचं ऐकत नसतात. आणि मोठे झालेली माणसं ज्या वेळेला बाजारू लोकांचं ऐकतात का, यांचा बाजार झाल्याशिवाय राहत नाही भाडव्यांचा. विठाला संत नरहरी महाराज अधिकार तत्वात शिवजी बोलायचे. प्रकाश शिवजी बोलायचे. शिवजींनी सांगितलं, नरहरी अरे विटेवरच्या मालकाचा उपासक व्हा. ते म्हणजे प्रभू तुम्ही विश्वाचे मालक आहात आणि मला पंढरपुरातल्या मालकाचा उपासक करता. अरे त्याची वारी केल्यामुळे मी डोक्यावर बसलोय. भगवान शिवशंकर विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहेत. कधी महापूजा करा. हो, पानचटायचं ऐकून इकडे तिकडे फिरायला जातात, तितके पैसे पूजेत घाला ना, कळल शिवजी कुठे येतो. हो, खरं तो कळायला पाहिजे.
कोणाचं ऐकून तर काही करते. खेकडे खाणार पण सकाळी तांबे घेऊन महादेवाला चालले. अरे तुया वरून घामाचा वास यालाय महादेवाला का? महादेव येडा झाला काय? हा, जगाला आंघोळ घालायची त्याच्या जटीत ताकद आहे, गंगात त्याच्या डोक्यात आहे, आणि तू कशाला नाटक करायला खेकडे? विठाला आणि त्या शिवजींचा साक्षात्कार संत नरहरी महाराजांना विटेवरच्या मालकाचे उपासक झाले आणि न्याय दिला शरीराची होय माता. माझ्या देहूतल्या मालकांनी सांगितलं जागा मशानात आहे. संत नरहरी महाराजांनी सांगितलं जागा मशानात. देहूतले मालक तुकोबाराय म्हणतात, पण तिथं गेल्यावर शरीराची माती आहे. आणि आळंदीतल्या मालकांनी सांगितलं पुन्हा दिसतच नाही. कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पहावया, शेखीन उरे उंडा पहावया, शेखीन उरे उंडा पहावया. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पहावया. मला सांगा, मुगबधीर म्हणजे बोलता येत नाही. मुगबधीर राधेशंभा बोलता येत नाही, वाणी नाही विचारायला. प्रकाश भाऊ ऑपरेशन करताना भूल तज्ञ आणावं लागेल का नाही? खंडोबा तसं कापता येतं का? त्याचं पोट असेल, पाठ असेल, काही खांडूक असेल, काही गंडलाला असेल, आबा कापता येत का? नाही, त्याला सुद्धा भूल द्यावं लागते. आणि मग त्याच्या बोटाचं ऑपरेशन, पोटाचं ऑपरेशन, पाठीचं ऑपरेशन, हाडाचं ऑपरेशन करता येतं. मला सांगा, शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन तुटल्यावर किती सरपणात फुकलं, मड आळडलं का? आतापर्यंत एखाद्या प्रेतानं आवाज दिला का, नका रे पेटू, मी गुडघ्या इतक्या गादीवर झोपत होतो, मला 5 एशी होत्या माझ्या घरात, हो 5वी 6वी पलंगाच्या खालून लावली होती, आता मला इतक्या सरपणात पेटू नका, असं बोलतंय का ते? नाही नाही नाही. म्हणून या शरीराला कापराची उपमा दिली. कापुराचा कलेवर, कलेवर म्हणजे शरीर, घातला करंडा, इष्ट्यात टाकला, शेखीन उरे उंडा पहावया. ठाईची समाप्ती झाली, जैसे ठाईची समाप्ती झाली, ठाईची समाप्ती झाली. एका पुराच्या वाटी उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, ठाईची समाप्ती झाली जैसी. कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती, ठाईची आता नाचायचं नाही, प्रमाण शिस्तीत ऐकायची. उद्या तुम्ही गायक येत, तुमच्यातले काही कीर्तनकार येत, काही भागवतकार आहेत, रामायणकार आहेत, अर्थदृष्टी ठेवून कीर्तन ऐकायचं, तर उद्या जग झेलील. आता हल्ली बाजार यायला बी लोक झेलीत आहेत, पण कालांतरानं बाजार मोडत असतो 5 वाजल्या. हो काय नसतं तिथं. विढाला कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापूर पेटिल्याच्या नंतर तिथं काही शिल्लक नाही. ठाईची समाप्ती, अग्नी कर्पुराचे मिळी, कोण उरली ती किंवा काय उरली ती काजळी. हे शरीर एकदा मशानात अग्नीत समर्पित केलं, मातीत समर्पित केलं, पाण्यात समर्पित केलं, पुन्हा दिसत नाही. आता आजीबाई फक्त चित्रात पाहावी लागणार, याच्या व्यतिरिक्त नाही. आयुष्याचा दोरा तुटला की चित्रापर्यंत माणूस येतो. तद्वत न्यायानं गेल्या 22 तारखेला स्वर्गीय
कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वैकुंठवासी, गंगा भागीरथी, पार्वताबाई, लक्ष्मणराव कडनोर ह्या माऊली विश्वाच्या मालकाचा संदेश दक्षिणेच्या मालकाला गेला. तुम्ही अजून लक्षात घ्या, यमाच्या नावानं कोणीच बोंबलत नाही. काय देवानं असं केलं? माणसं हुशार आहेत, कारण यम मनानं नेतच नाही ना. यमाचा बाप बसलेला आहे पंढरपुरात, आणि त्या पंढरपुरातल्या मालकानं यमाला सांगितलं उद्या दुपारी 12 वाजता गिरगावचा बाळ्या उचलायचा. नाही प्रकाश बुवा, तुमचे पण बटन लोखंडाचे नाहीत बरं का. मध पण एक दिवशी तुमचं बी सगळ्याचं दापणार आहे. विठाला मला असं वाटतं या कोणाड्यातली माणसं पुढं सरकली तर बरं होईल. मी काय मतदान मागायला आलो नाही, मागच्यांना जागा नाही. सरका पुढं सरका. पलीकडची सुद्धा टोपीवाले दादा सरका पुढं, मागच्यांना जागा मिळावं. सरका पुढं सरका सरका सरका. त्या साऊंड पर्यंत मी दिसतो असं सरका, मागच्यांना जागा मिळत. या कोणी किती बी टाइमला येऊ द्या, पण ते माईक नाही देणार कोणाला. विडाला तद्वज्ञानं पार्वती बाई साहेबांना जावं लागलं. महाराज 22 तारखेपर्यंत आयुष्याची आणि शरीराच्या मधला धागा होता का, तो कणखर होता. आणि 22 तारखेला तो धागा तुटला आणि त्या आत्म्यानं त्यांच्या त्या शरीराचं संबंध तोडला आणि ते शरीर प्रेतात रूपांतर झालं. आणि मग सगळ्यांनी विष्ट मित्र सजन सखे सोयरे नातू पंतू मुलं मुली आदी करून सुना सगळी व्याही जावाई सगळ्या जणांनी मिळून या माऊलीचं शरीर एका विशिष्ट ठिकाणी पंचतत्वात विलीन करून टाकलं. माणसं एका आठवणीमुळे रडतात. ती प्रेमाची, स्नेहाची, सात्विकपणाची, जिव्हाळ्याची, श्रद्धेची आठवण असते. त्या आठवणीला आठवणीचा बाण फुटतो आणि माणसं रडत असतात. आता मला वाटतं 100 पार केली ती आजीबाईनं. 105. मग ज्या आजीबाईनं एवढं 100 पार केली त्या आजीबाईसाठी रडायचं नाही. आपल्याकडं आता बऱ्याच मावल्या शोक करत होत्या. प्रेम असतं, भावना असते. आता पण माझं एक मत आहे, इतकं वय झाल्याच्या नंतर तुम्ही देवाला नमस्कार करा. किती दिवस आमची आई ठेवली, किती दिवस आमची आजी ठेवली, कोणाची आत्या असेल किती दिवस आमची आत्या ठेवली, कोणाची सासू असेल किती दिवस आमची सासू ठेवलीस. देवा काय उपकार आहेत तुझे. पण चालता बोलता आमच्या कुटुंबातल्या एका माऊलीला नेलंच रे देवा. किती दिवस जगल्या, किती दिवस जगल्या. कधी कधी अपघातात गेलेल्या 22 वर्षाच्या तरुणाचा विचार करा. मागे हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद लावायला गेलेलं गरीब कुटुंब. हळद म्हणजे अंगाला नाही, रानात हळदीचं रोप लावणाऱ्या गरीब कुटुंबातल्या 5-10 लोक ट्रॅक्टरमध्ये घरी बसून जात असताना ते ट्रॅक्टर रिवर्स एका विहिरीत जाते आणि त्याच्यातली सगळीची सगळी ती मजूर मरतात. कधी कधी हेही बघायचा. अल्पायुष्य लोकांकडे बघायचा. या लोकांकडे बघितल्याच्या नंतर या कडनोर कुटुंबातल्या लोकांनी विटेवरच्या मालकाचे आणि काशीतल्या मालकांचे उपकार जाणा की आमच्या आईला आयुष्य किती दिलंय. 41 कुटुंबातल्या लोकांना ज्या बाईनं 40 लोकांना बघितलंय, 40 लोकांचा संसार स्थिर पाहिलाय. संसार म्हणजे लग्न झालं म्हणजे संसार नाही. जीवनातल्या ज्या काही गोष्टी त्या सुद्धा संसाराच्याच यादीत येतात. भजन जर सोडून दिलं तर कोणीकडची कोणीकडं नाही चिटकवायचं बरं का. भजन जर सोडून दिलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या संसारातच येतात. फक्त भजन सोडून दिलं तर एवढ्या लोकांच्या जीवनशैलीतलं गोड असं अस्तित्व ज्या माऊलीनं पाहिलंय. किती आयुष्य दिलं विष्णूवरच्या मालकानं, किती आयुष्य दिलं.
इहलोकातली यात्रा सोडावी लागली. राहिला प्रश्न मग का लवकर गेल्या? कारण मृत्यूलोकातला नियम आहे. या मृत्यूलोकामध्ये जीवदशेला पंढरपुरातला जरी मालक आला ना आणि जीवदशेला काशीतला मालक जरी आला ना तर मर्यादेच्या पुढे जगता येत नाही. येरती पामर जीव किती येरती येथे नाही उर आले अवतार येरते पामे मर गए सत्राट्या ओ 33 कोटी देवता मर गए नववी मर गए 10वी मर गए 33 कोटी देवता आले त्याच्यात. आणि इतक्या मेल्यावर आपल्या भंगारायला कोणी विचारित? राजे ओ 100 200 400 500 700 कोटीतला माणूस मरणं म्हणजे उंदरा इतकी पण दखल नाही. हे याच्या भावतालचे चेचमे चमचे म्हणतील हे गेले वरचे कोणी विचारी करीत नाही. आणि चमच्याच्या कधीच नादी लागायचं नाही. चमचे शांत कौरक असतात माहितीये का? प्लेट मध्ये जोपर्यंत शिरा आहे का तोपर्यंत चमचा शिऱ्यात घुसत आणि शांत राहतो. शिरा संपला चमचा खटखट वाजतो. म्हणून शक्यतो चमचे आपल्यासाठी भळभळ करते. या हराम खोरायचा मोठेपणा मानायचा नाही. पार्वतीबाईंच्या पदरात पडला. हे लोकातली यात्रा सोडावीशी लागली. कैलासवासी भिकाजी लक्ष्मणराव कडनोर, श्री रामदास लक्ष्मणराव कडनोर, धोनीराम लक्ष्मणराव कडनोर आणि सीताराम लक्ष्मणराव कडनोर हे सुपुत्र. गंगा भागीरथी हौसाबाई, रामभाऊ कलवड मुलगी, 4 मुलं 1 कन्या. गोडसा असा परिवार, काळ्या मातीची नाळ असलेली माऊली. आपल्या बाळांना काय काळ असेल होतं जुना त्या काळात. भाजी भाकरी आमटी चटणी या साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माऊली. मुलांना शिकवलं, अभ्यास. नातू काही शाळा मास्तर आहेत, शिक्षक आहेत, चिरंजीव सभापती, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर. आणि एक नावाजलेलं कुटुंब. आणि या कुटुंबाला हे बघ घरातल्या कुठल्याही माणसाने, मी महाराष्ट्रभर फिरतो, मला एक व्यक्ती भेटला हवा. त्यानं सांगितलं, महाराज अभ्यासामुळं लोक तुम्हाला मानतील. पुराणाचा अभ्यास असेल, संत चरित्राचा अभ्यास असेल, लोक तुम्हाला मानतील. त्याला म्हणलं, दादा हा शब्द वापस घे. उलटे सुलटे ग्रंथ पाठ असणारे लोक नदीला लोळायलेत. अभ्यासानं माणूस गाजत नाही, त्याला त्याच्या परिवारातल्या पूर्वजांची कृपा लागते. पूर्वजांची कृपा लागते, पूर्वजांची. वक्ते बाबा आपल्याकडची काही लोक खपल्या काढणार जास्त येतात. मी शपक म्हणत नाही, सुंबळ्या गाण्याला आधार द्यायला असतो. खरं तर निष्ठावंत वारकऱ्यांनी जर एखाद्या गुणीजनाने गाणं म्हणलं तर तुमच्यासारख्यानं टाळ वाजवायचा नाही. आणि त्यानं जर कीर्तनात गाणं म्हणत असताना तुम्ही जर टाळ वाजित असाल तर तुमची निष्ठा नदीला गेली इतकं समजा.
अभंग शपक असू द्या पण अभंग आहे ना. वा तुका म्हणे पितृ आशीर्वाद वाद देती ओ तुका म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण इच्छिते सदा ओ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सदा जाते कल्याण इच्छिते सदा का म्हणे पितृ आशीर्वाद देते. मला असं वाटतं काही ट्रकवर काही ऑटोवर काही मेटाडोरवर काही टेम्पोवर अशी नावं वडिलांचा आशीर्वाद आईंचा आशीर्वाद पितृंचा आशीर्वाद ही माणसं फारशी शिकलेली नसतील. पण विटेवरच्या मालकानं त्यांच्यात असा एक बुद्धीचा कण टाकला असेल की त्यांना कळालं की आपण पूर्वजांच्या कृपेनं आपण हे छोटंसं वाहन घेतो. ही अवस्था त्यांना विढाला आणि एवढं मोठं 4 भावांचं कुटुंब त्याच्यात एक जणाला मला वाटतं आईच्या अगोदर जावं लागलं. एक जणाला महाराज तेही दुःख त्या पार्वतीबाईनं झेललं. 5-6 दुःख सांगितले. त्याच्यात सर्वात मोठं एक दुःख आहे संसारामध्ये आई वडिलाच्या अगोदर मुलानं जाणं फार मोठं दुःख आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या हाताने एका किराताचं पोरग मृत्यू पावलं. महाराज देवाला शाप देण्याची ताकद आपल्यात असते का. पण माझ्या अगोदर मला उलट दुःख दिले याचा टळटळाट जगाच्या मालकाला फेडावा लागला. सामान्य दुःख नाही. त्यालाही 11 वर्ष 53 दिवस आपले मायबाप सोडून दुसऱ्याच्या घरी राहावं लागलं. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या काय दुःख आहे महाराज ते. सप्रपंचा भयस्थिताया मदो तारुण्यो भया भार्यास्ति जायते उदरो पोक्षणम. न्याय दिला. तारुण्यातला संसार आहे आणि ज्या वेळेला 30च्या वयात पत्नी ज्या वेळेला जाती का त्यावेळेला पोट भिकारी तत्वात येत असते. तुमच्याकडे अब्जानं रुपये असताना कामाचे नाहीत. हेही 6 दुःखापैकी एक दुःख सांगितलं. म्हणून माझ्या कीर्तनात वाक्य मला जुने मराठवाडी शब्द बोला वाटते. दांडीच्या अगोदर आऊत फुटावा. तुमच्याकडे वखराला वखर म्हणतात का. आऊत वखर वखराला दांडी असतील. दांडी आधी मोडीनं मग वखर वळईवत जातं. तुमच्याकडे सुडी म्हणतात का वळई 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 जातं. हा दांडी जोपर्यंत आहे का फणसलं तरी इडी हाणायची गज हाणायचा तार हाणायचं आवळायचं. चल केळी थान कांद्या थान वांग्या थान द्राक्षा थान. दांडी आहे तोपर्यंत. दांडी मोरडी रे मोरडी की वखराला कवडीची किंमत नाही. 6 पैकी एक दुःख सांगितलं ते महाराज. ते दुःख त्या माऊलीनं झेललंय. कोणाच्या अंतकरणाचा हेवा वाटू देत कधी कधी. तैसी अनाथ पुरुष बिन नारी तैसी अनाथ पुरुष बिन नारी तैसी अनाथ पुरुष बिन नारी तैसी अनाथ पुरुष बिन जिय बिन देह
बापायांना दुखवतंय? मला सांगा, त्या बाईला, त्या माऊलीला स्वर्गीय भिकाजीराव गेले त्यावेळेला काय वाटलं असेल? विश्वाचं स्वराज्य धर्माला भेटलं, विश्वाचं स्वराज्य. आपल्याकडे डोकं नाही म्हणून आपण कोणालाही राजे म्हणतो. खोके येत नाही म्हणून आपण कोणालाही राजा म्हणतो. ही पवित्र जीभ हलकटाला राजा म्हणण्यासाठी वापरायची नाही. आणि तुम्ही कोणालाही राजे म्हणत असताल तर तुम्ही स्तुती पाठक आहेत. स्तुती पाठक. राजाधिराज महाराज पधारे, हा स्तुती पाठक असतो. आणि या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये स्तुती पाठकाला कवडीची किंमत नाही. ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. कीर्ती मानवाची सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये. कीर्ती मानवाचे सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये. वरी नावी ती थोरी, एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाचे सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये. एकाच विठ्ठलाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ब्राह्मण मारल्याचं पाप. बघाशी बोललो मी राधेशंभूला. काही भागात काय असतं, एखादा श्रीमंत माणूस मानित आणि एखाद्या कीर्तनात त्याचं वर्णन नाही केलं की ते फोन नंबर कट करून टाकतात. अरे उचले, तू यासारख्या आम्हाला रस्त्यानं कुंटाला भेटायले. तू श्रीमंत, तू या बायका पोराचा आहे. आम्ही जगाचा बाप पाहिलाय पंढरपुरातला पानचाटा. तुला लोणी लावण्यासाठी जन्म आहे का गिरगाव करायचा? विठाला पैशावाले लोक भळबळते. सांगू अर्ध्या तासापूर्वीचं उदाहरण. अर्ध्या तासापूर्वी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरणाऱ्या लोकांनी ग्लास मागितला, त्यानं द्यायला नाही. आणि सुटबुटातले कपडे घातलेले लोक आल्यावर काचाचे गिलास दिले. त्याला वाटलं हे लय पैशावाले. त्याला माहीतच नाही धोत्र्या किती मोठा आहे. तर विठाला म्हणजे हॉटेलवाले पण धोत्रावाल्याला येडं समजते. तरी राधेशंभू ऐकलेत नाही, काहीतरी बोललेत त्याला जाऊन. त्याला मी एकच म्हणलं असतं, बेट्या तू या गल्ल्यात जे पैसे आहेत का, त्या पैशावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या पैशावर धोत्रावाल्याचं चित्र नाही त्याचा पैसाच चलत नाही. इतकं लक्षात ठेवून जग. तू हॉटेल चांगली चलन, नाही तर जाईन एका दिवशी उडून. विठाला एक मत की काही लोक पैशाला मान्यता दिली ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पण आपण नाही चोंबळायचं. विठाला एवढं मोठं दुःख झेललं. निरोप आला पंढरीतल्या मालकाचा, काशीतल्या मालकाचा. पार्वतीबाईंना जावं लागलं. त्यांचा आज दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त वेदाच्या वेदघोषामध्ये एका पवित्र, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, अभ्यासू ब्राह्मणाच्या हाताने, भूदेवांच्या हाताने विधियुक्त तर्पण होत असेल. आज तर्पण. बसा 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 बसा.
बस 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 आज तर्पण विधी होत असेल. कारण पितरांच्या नावानं केलं जातं ते तर्पण असतं, पितरांच्या नावानं केलं जातं ते श्राद्ध असतं. आणि ते मंत्रोच्चार वगैरे कर्मकांडामध्ये विस्तृत आहे. त्यानुसार तिथे पिंड तर्पण होत असेल. आज 16 पितर येत असतात, आमंत्रित करावं लागत असतात. आणि आता 22 तारखेला कोणती तिथी होती, त्या तिथीला मात्र मनानं सगळे पितर येत असतात. मनानं सगळे येतात नवल नाही, आबा त्याच्यात आर्यमा नावाचा पितर सुद्धा येत असतो. विठाला आज मात्र फक्त 16च पितर येत असतात. या कुटुंबातली गेलेली कालवश 16 पितर. ती तर्पण विधीने, वेदघोषाने. पण जिथं भजन चालू आहे का तिथं जगाचा बाप येतोय, इतकं मात्र लक्षात ठेवा. एवढं मात्र लक्षात ठेवा. एका व्यक्तीनं वास्तूची पूजा केली, घर बांधलं होतं 1.25 कोटी रुपयाचं. चांगला माणूस होता, शेतकरी होता, बऱ्यापैकी प्रचंड उत्पन्न झालं. एका मुलाला नोकरी होती आणि 1.25 कोटी रुपयाचं घर बांधलं. वास्तू शांती झाली, सगळं काही झालं, छान झालं, पद्धतशीर झालं. मी होतो तिथं शर्ट काढून, कारण पूजेला कपडे घालून बसता येत नसते, शास्त्राचा नियम आहे. बसलो तर आम्ही, सगळं झालं. 2-3 महिन्याच्या नंतर फोन आला, महाराज घर 1.25 कोटी रुपयाचं बांधलं आणि 15 लाख रुपये खर्च केला वास्तू शांतीला. 51 किलो तूप जाळलं तरी आम्हाला सुख नाही. म्हणलं मला जाळ त्याच्यात, तुझ्या घरात सुख मिळण्यासाठी तुम्ही किती क्विंटल तूप जाळले ते निदान गिरगावच्या बाळ्याला तरी सांगू नका. त्या घरात भजन झालं पाहिजे. काय थोरपण काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, जाळावे ते. इतके मार्मिक असले की कीर्तन करा वाटतं. हो ना, चला भजनाला किंमत आहे. काय थोरपण जाळावे ते. बर, भजनानं अशा सात्विक महाराष्ट्रातल्या पवित्र शुद्धांतकरणी काळ्या मातीची नाळं असलेल्या ज्ञानोबाराय तुकोबारायशी प्रेम असलेल्या माथारीचा भजनानं उद्धार होईल नवल नाही. ब्रह्महत्या राशी पातके, ब्रह्मरासी पातके अपार, ब्रह्महत्याराशी पातके अपार. ब्रह्मरासी पातके अपार. वाल्मिका ब्रह्महत्यादी डोंगरासारखी पाप असणारी माणसं भजनानं शुद्ध झाले. ज्या माऊलीच्या दशक्रिया विधीला ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन आहे, जगाचा बाप नाचतोय. वाह, जगाचा बाप. जळती दोषाचा डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. गळती देशाचे डोंगर शुद्ध होते नारी नर. गाती ऐकती सादर हे पवित्र हरी कथा, हरी कथा, हरी कथा, हरी कथा. खंडोबाचे पाहुणे येते कुटुंब. आदरणीय खंडू महाराज, आदरणीय राधेश्याम महाराजांनी संपर्क केला. माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला का प्रचंड आयुष्य प्राप्त झालेल्या माऊलीच्या दशक्रियेचं कीर्तन प्राप्त होते. चला भजनाची ताकद सांगतो. काही महिला रडत होत्या, मी मानणार नाही त्या रडणाऱ्या.
आमचा एक नातेवाईक वारला आणि त्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलो मी. वारीहून आल्यावर तर एक जण रडत होता, कुटुंबातला मुलगा लय रडायचा. बाई गेली, बाई गेली, बाई गेली. मी म्हणलं एवढू नको, बाई गेल्याचं लय दुःख आहे ना, इतका त्यागानं रडतो, गुटखा सोडून दे. तुझ्या बाईला आपण मग त्या मोक्ष प्राप्त होईल. त्या जेवढ्या मावल्या रडत होत्या आणि भवतालच्या उग्याच तोंडाला पदर लावून बसलेल्या होत्या, ही प्रथा बंद पाडा. या कुटुंबातल्या लोकांचं, जितक्या लोकांचं या पार्वतीबाईवर प्रेम आहे, त्या कुटुंबातल्या बायकांनी असा संकल्प करा, रोज 108 महिन्याच्या 5 माळी रामकृष्ण हरीच्या मी जपेल. आज 10व्यापासून, उद्यापासून तर श्राद्धापर्यंत रोज कुटुंबातल्या एका बाईनं 5 माळी जपायच्या. माथारीचा उद्धार. आणि वरून मातृगयेतून माथारी तुम्हाला आशीर्वाद देईल. वाह. या देशातला पुरुष हा खंडोबा पितृगयेला जातो आणि महिला ही मातृगयेला जाते. भगवान परशुरामाने आईचं श्राद्ध, गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे, सरस्वती नावाची गंगा आहे, गंगेच्या तीरावर 350 तीर्थापैकी एका तीर्थावर श्राद्ध केलं, म्हणून त्या तीर्थाला मातृगया नाव प्रसिद्ध झालं. प्रकाश बुवा, आणि त्या मातृगयेतून पार्वती आई साहेब तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांना आशीर्वाद देईल. नका 5 माळी, किमान एकच माळ. माळही घेऊ नका. आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर पडतो का, तिथून तर दुसरं वस्त्र घालीपर्यंत काहीच बोलायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. 100-150 बऱ्या नाव येते. तितका संकल्प करा, रडूच नका. काळ सारा वाचिंतने एकांत वाच गंगा तारे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी आबा मी बकबक नाही करणार. हा, एखाद्या शब्दाचा राग येत असेल कोणाला, मग कीर्तन घेऊ नका. तुला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी काय माग लागे नाही. आणि कोण धकिणार आहे आपलं? आपला धकिणारा पंढरपुरात आहे. का चिंतन करायचं? पुरावा देतोय. विश्वाची गादी धर्माला प्राप्त झाली, इथपर्यंत आलतो ना. विश्वाची गादी, ईश्वाची, नुसत्या महाराष्ट्राची नाही, पंजाबची नाही, हरियाणाची नाही, गुजरातची नाही, नुसत्या भारत देशाची, विश्वाची गादी प्राप्त झाली. दुःख वाटलं पांडवांना. रथी महारथी आपल्या छन मारल्या गेली. तुटला आयुष्याचा दोर सांगतोय. मुद्दा एक, आणि दुसरी गोष्ट भजन. दोन्ही मुद्दे एकत्रित बघायचे. आजीबाई का गेल्या हेही कळलं, आणि भजन कशा करता करायचं हेही कळेल. सगळी लोक गेली. आबा लक्षात असू द्या, मोठी माणसं आहात तुम्ही सगळीच. प्रकाशबुवा असतील, तुम्ही असतील, खंडोबुवा असतील, राधेश्यामबुवा कीर्तनकार आहेत, महाराजही कीर्तन करतात. अर्जुनाला सगळ्यात मोठं दुःख झालं. कर्णाचा अंत्यविधी झाल्यावर अर्जुनाला कळालं कर्ण माझा भाऊ होता. सगळ्यात मोठं दुःख. महाराज गीता सांगून अर्जुनाचा संभ्रम संपिला युद्धात. पण ज्या वेळेला कर्णाचा संभ्रम संपण्यासाठी जगाचा मालक थकीत आहे, अर्जुनाचा संभ्रम जात नाही. माझ्या हाताने कर्ण गेला, माझ्या हाताने कर्ण गेला. अर्जुनानं आईला एकांतात विचारलं, आई मला आज माहीत झालं तू आणि देव कर्णाकडे गेलतात. हो बाळा, गेलते रे मी. काय म्हणलीस कर्णाला जाऊन? एकच म्हणाले की तू माझा पुत्र आहेस आणि तू पांडवाच्या बाजूने लढ. अर्जुनानं सांगितलं, आई उत्तर काय आलं कर्णाकडनं? त्याच्याकडनं एकच उत्तर आलं, फुटणं हा माझ्यातला स्वभाव नाही, इकडं तिकडं उड्या मारणं हा माझ्यातला स्वभाव, निष्ठा.
आणि राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर फक्त करणं पहा, कोणाकडेच पाहू नका. फक्त करणं पहा, फक्त करणं पहा. उदाहरणार्थ मी माझ्याकडे एखादं पद आहे आणि मी विशिष्ट प्रकारच्या पक्षात आहे आणि मला तिकून जर एक छोटा हत्ती भरून जर पैसे आले ना, तर उद्या सकाळच्याला 10 वाजता गिरगावकराच्या झेंडावर घालावं दुसऱ्या पक्षाचा झेंडा. म्हणून राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर करणं बघायचं, म्हणजे तुमच्या मतीत संभ्रम होणार नाही. जिलाबी खाऊ का, चिवडा खाऊ का, पेढे खाऊ का, काय खाऊ, असं करणाऱ्याकडे पाहिलं की माणसाला संभ्रम होत असतो, गुरफाडत असतं माणूस. करणं पहा, करणं. आईनं सांगितलं, अरे पार्था, आई के पार्था, तयाची रे एक निष्ठा, आई के पार्था. काय निष्ठा आई? त्यानं सांगितलं, आई हे पार्था, तो म्हणाला, आई मी तर फुटीरवादी नाहीच, पण आज कळालं मी क्षत्रियाचा आहे. आणि क्षत्रियानं जर शब्द मोडला, आहा कटा त्याचे करीती पितर, त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, त्याचे करीती वंश दुराचार पुत्र झाला, कटा त्याचे करीती पितर, वंश दुराचार पुत्र झाला, वंश दुराचार सगळी पूर्वज आहा कटा म्हणजे ते नरकाला जात नाहीत. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा म्हणजे रागात, आणि मग राधे शंभू शाप पडत असतो आणि जिवंत कुटुंबातल्या संसाराचं धोपण सुरू होत आहे. जाळ नाही. ही कर्णाच्या जीवनातली निष्ठा. अर्जुनाचा संभ्रम सांगते. 2 गोष्टी, तुटला आयुष्याचा दोरा आणि भजनात काय ताकद आहे. या कुटुंबातल्या ज्या मावल्या होत्या का बसलेल्या, त्यांनी किमान 108 तरी जप रामकृष्ण हरीचा माथारीच्या वर्ष श्राद्धापर्यंत करायचा. जाऊ दे, माणसं कामात असते, व्यापात असते. माझं मत आहे, बायकांनी राहिला आंघोळ करताना, चपात्या लाटताना कोणतीही बाई तोंडानं बेलणं धरीत नाही. असं धरते का? नाही ना. जाऊ दे, माणसं जाऊ दे. माणसाचं कसे मुंगळे आहेत बघा, आणि मुंगळे काही तासात नसते, तासात असतात मुंग्या. तुम्हाला एक लक्षात, तुम्ही जर शेतकरी असाल तर लक्षात घ्या, मुंग्याची रांग कधीच वाकडी तिकडी नसते. असली वाकडी तरी सोडित नाही. मुंगळे कोणीकडे उपरनं झटकीतेन, कोणीकडे टोपीचा कोपरा मोडल, कुठंच घुसतेल, काही मिळत नाही. सकाळी सप्त्याला, दुपारी अंत्यविधीला, आणि 4 वाजता कंदुरीला लिंब घेऊन. कांदे लिंब खिशातच, हो तिथं लिंब नसते, इथूनच घ्या लिंब्या. अरे कांद्या, तू हा कांदा फोडायला दक्षिणेचा राजा बसलाय, सुंबळ्या जरा हिशोबात राह. विठाला उचलेला वाटते तर आपला उचलेपणा कोणी पाहतच नाही का नाही. अरे माणसं आंधळे, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र डोळे आहेत त्याला. आपण कुठेही नालायकपणा करा ते त्याला दिसतोय. विठाला आई, एक प्रयत्न केलास नाही. पार्था, ऐके कामधेनूच्या पाडसा. आळंदीतल्या मालकाची भाषा आहे. कीर्ती
कामधेनूचा पाडा. आळंदीतले मालक. पाडा म्हणजे वासरू. अर्जुन हा कामधेनू, कृष्णरूपी कामधेनू गाईचं वासरू आहे अर्जुन महाराज. काय ताकद. हाय के कामधेनूच्या पाडसा. आई सांगायली, अरे मी त्याला वाटेल ते प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता. आई कोणता प्रयत्न केलास? अर्जुनाच्या अंगावरची रोम जितके कृष्ण कृष्ण म्हणत होते का ते प्रत्येक रोम रडत होता. उत्तर ऐकल्याच्या नंतर आईने एक अलीकडचे 6 न्याय सोडून द्या, 7वा न्याय का आपल्याकडे वेळ मोजका असतोय. पुढच्या कीर्तनात पुन्हा एखादं सांगेल. म्हणजे तुमची माझी भेट होणार ना यूट्यूबला आहे का? हे कॅमेऱ्यावर टाकतात ना. मी एकटाच भोळा यायला लावू देतो. आहे की नाही? तुम्हाला कधी म्हणलं का कॅमेरा काढा का काही काढा? काय भोळा आहे सध्या. चलते तुमचंही चलते, मी भोळा येतो. अर्जुना, हे पार्था, मी कर्णाला म्हणले तुझ्या हातानं जर 5 भाऊ मेले तर. वाक्य काय दिलं? चंद्र सूर्य हे तोपर्यंत तुझे 5 मरणार नाहीत. कुंतीनं प्रश्न केला, कर्णा तू दुर्योधनाच्या बाजूने आहेस, माझे 5 मरतील का नाही? महाराज विश्वाच्या मालकाला आईला बाजूला घेतलं आणि कोरडी वंजळ केली. आणि कोरडी वंजळ करून आईला सांगितलं वटी पदर पुढं कर. वटी पदर पुढं केला आणि कोरडीच वंजळ सोडली. आईनं पदर बांधून घेतला. कर्णा काय सोडस? मेलो तरी हरकत नाही पण चौघायला मारणार नाही. अर्जुन सोडून कोणालाच मारणार नाही. मग अर्जुन जर मृत्यू पावला तर ते 4 आणि मी 1 5 जिवंत आहेत. आणि मी जर मेलो तर 5 पांडव जिवंत आहेत. 5 मारणारच नाही. काय वाटलं असेल अर्जुनाला ऐकताना? आणि कर्णाला मारलंय कोणी? सामान्य गोष्ट असेल कसं अंत करण्यात जाईल? 14वा न्याय ऐका. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, माझं सांगत नाही. मोठे ज्या मार्गाने गेले का त्या मार्गाने आपण चलत जावं. नवीन मार्ग देवमान्य नसतात, संत मान्य नसतात. आता काय 1 कोटी रुपये जरी दिले तरी कीर्तनात ढोलकी वाजवायची नाही तुम्ही. हा मार्ग कोणाचा आहे? मोठ्यांचा आहे. हा मार्ग कोणाचा आहे? शिवजींचा आहे. कारण या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष शिवजी आहेत. शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी ही मृदंग नावाची वाट आहे ना, ही शिवजीची. आता मधात कांदे फोडायचे नाही. कांदे नाही ते तिकडे फोडा कुठून. इथं पकवतच लागत. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न हा देवाला मान्य नसतो, संतांना मान्य नसतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायला जे मान्य नाही ते तुम्ही करत असाल तर आपण उद्धाराच्या गोष्टी कशाला करायच्या ना आपलं बरं होईल याची अपेक्षा कशाला करायची? मला सांगा, आबा तुम्ही असताल, प्रकाशबुवा तुम्ही असताल, खंडूतात्या तुम्ही असताल, राधेश्याम महाराज तुम्ही असताल, आदरणीय हरिभक्तीपरायण पप्पू महाराज तुम्ही असताल,
हे बाबा असतील, महाराज तुम्ही असाल. स्वरानं एखाद्या वेळेस तुम्ही प्रांत जिंकू शकता, पण देव नाही जिंकू शकत. प्रांत जिंकणं काय? एखादा माणूस तुमच्या आवाजावर आणि एखाद्या गाण्यावर जर फिदा झाला तर तुम्हाला 2 कोटीचा बंगला देऊन टाकेल, पण त्या बंगल्यात सुख द्यायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. 2 कोटी खर्चिणारा भंगिऱ्या सुख नाही देऊ शकत, त्यानं हौदातलं उपशिलेन दिलंय. सुख मिळेल फक्त अभंगावरच. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा ओ सुख माणसाने मुद्दा बघायचा. प्रकाश बुवा, एखादं गाणं तुम्ही कीर्तनात म्हणल्यावर एखादा प्रसन्न झाला तर ते डबल तुम्हाला बोलून 10,000 रुपये देईल, इतकंच करीन ना. पैशाने तुम्ही मोठे असता का? आमचं कुलदैवत माळसाकांत, त्यांचे भक्त आहेत जवळ्याला, सजीवन समाधी आहे. मी, माझी बायको, माझी मुलगी आणि मुलगा आणि ड्रायव्हर, 1.5 वर्ष झालं त्याला. आम्ही दर्शनाला चाललो होतो. दर्शनाला जात असताना रस्त्यामध्ये एक ब्रेकर होतं आणि त्या ब्रेकरवर एक साडी नेसलेला माणूस होता. आम्ही एका भागवताला गेल्यावर 3500-3600 रुपयाची साडी आली आहेरात. ते माझ्या बायकोच्या अंगावरती साडी होती. मी खरं सांगतो, 3500-3600 रुपयाची 3-3.5 हजाराची साडी होती. पण टोल नाक्यावर ज्या तृतीयपंथी बांधवाला मी 20 रुपये दिले, त्याच्या अंगावर 7 हजाराची साडी होती. मग गिरगावकराच्या बायकोनं कशाला फुगायचं माझ्या अंगावर 3600ची साडी? अगं येडपटीच ती, ते गोळ्या बायका हसू नका, माई बायको येडी नाही, तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलंय. पण हे तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. त्याला हसू लागल्या, त्याची खसखस पिकली. म्हणजे पैशानं कोण किती मोठा आहे या जगात विचार करायचा नाही. महाराज आचरानं किती मोठा आहे हे पंढरपुरातल्या मालकानं ठरवायचं. विठाला 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 विठाला. महाराज कर्णाची किंमत आचरणामुळे. आई काय काय केलंस ग? जाऊ दे अर्जुना, मी एवढं तुला सांगितलं. अर्जुनानं सांगितलं, आई मला जनकर्ण मारायला लावलाय, त्याला विचारतो तू काय केलंस? महाराज मुद्दा गोड आहे. आणि अर्जुनानं ज्या वेळेला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला पंढरपुरातल्या मालकाला दारेव धरलं का बुवा, त्यावेळेला देवाच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, पार्था, कर्णाचा आणि तुझा वाद मिटावा याच्याकरता मी काय केलं तर माहिती? युद्ध व्हायच्या अगोदर भगवंतानं, भागवत तुम्ही महाभारत पहा, आणि भागवत ऐकायचं असेल तर ज्यांना अभ्यास करून केलंय का त्याचं ऐका, वय घेऊन नाही. इथे श्रीमद महाभागवते पुराणे अजामेळ चरित्राया प्रसंगो अध्याय. लाईन आली आबा, पान पलटलं. अजामेळ चरित्राया. गाडी संभाजीनगरहून सुटल्यावर नाशिकला थांबलीच नाही, डायरेक्ट इगतपुरीलाच गेली चहा प्यायला. अरे नाशिक सोडन तो, असं कसं होईल? अभ्यास काय होतं माहिती का? कीर्तन, भागवत, रामायण हा मनोरंजनाचा विषय नाही, मनोभंजनाचा विषय. आणि मनोरंजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये इतकं मनोरंजन आहे, खाली येऊन सांगू का, कपडे काढून नाचतात. याच्या पलीकडे काय सांगू? तरी मला भारीचा मोबाईल नाही. पैसे आहेत बरं का,
कॅमेऱ्यावर बोलायलो, माझ्याकडे पैसे येतं. देव पंढरपुरातलं म्हणीन मस्तारडा बाळ्या, तो इतकं चांगलं करून पैसे नाही म्हणतो. नाही, आमची ते एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती. जेवल्या म्हणायची कुटकी खाल्ली, दोन्ही म्हशी मेल्या. दोन्ही म्हशी मेल्या. मग तुपात चपाती खाल्ल्यावर मरावं ना, म्या तुपात चपाती खाल्ली म्हणावं, म्या कुटके खाल्ली. लोक का तूप मागायला येतील का तिला? मग इतकं चांगलं चाललं, मी कशाला म्हणून माझ्या मोबाईल घ्यायला पैसे नाहीत, माळ घालीन ना मोबाईलची. इतकं मनोरंजन तुम्हाला मोबाईलमध्ये, इतकं मनोरंजन, इतकं मनोरंजन. कपडे अंगावरचे काढून नाच. आणि ते जर कीर्तनात आलं तर कीर्तन कसं होईल? कीर्तन चांग हो यांग. माझ्याच्यानंही चूक होत असेल, पण लोणचा इतकी. मंडपाला झालर असावी किती, आणि ती जर जमिनी पस्तोर असेल तर तिला झालर म्हणत नाही, तिला पडदा म्हणते. तिला पडदा म्हणते, पडदा. झालर इतकी चूक होते, आती नाही. कीर्तन हा सटाक्या सांगायचा विषय नाही, यम सटके हानी नाही. पहिले कोणाला हाणतो माहिती का? ज्यानं पाकिट दिलं त्याला. 2 नंबरचे कोणाला हाणतो माहिती का? ज्यानं तारकीसाठी मदत केली त्याला. 3 नंबरचे सटके कोणाला माहिती आहेत का? तुम्हाला. आणि 5व्या क्रमांकात मग कीर्तनकार लाल होस तर आणते, इंचभर जागा ठुत नाहीत लाल करायचे. पण 5व्या क्रमांकाला आधी मात्र ज्यानं पैसे खर्चिलेत का त्याला यम हाणते. विठाला काय केलं देवा करण्यासाठी, इथपर्यंत आलतो. काय सांगावं देवाने? अर्जुना, कर्णाला सांगितलं तू आता जर आमच्याकडे आलास तर हस्तिनापूरच्या गादीवर तू बसशील. क्रम माझ्याच्यानं चुकेल आणि धर्म स्वागताकरता रस्त्यात हजर राहील. नकुल सहदेव चामरे ढाळतील. भरत शत्रुघ्न दोघे चामरे ढाळीती. स्वर्गी होऊन देव पुष्प वृष्टी करीती. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ओ श्रीराम जय राम, जय जय राम. ओ श्रीराम जय राम, जय जय राम. आरती ओवाळू पाऊ सुंदर मेघ श्याम. आरती ओवाळू पाऊ सुंदर मेघ श्याम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. काकृती त्रिती ढाळीले चामरे. भरत शत्रुघ्नाने ती द्वापारी नकुल सहदेव तुला चामरे वारतील, हवा घालतील, वारं घालतील. तो रे माझा हृदय किरीटी. पद्मपुराण सांगते, तो रे माझा हृदय किरीटी. कर्णा, माझं हृदय असणारा तू अर्जुन तुझ्या छत्री धरील. निष्ठा आहे का राजकारणातली? कर्णानं काय उत्तर दिलं पंढरपुरातल्या मालकाला? जरी मजशी स्वर्ग देशी मूर्ख जरी दुर्योधन मानिसी. तू दुर्योधनाला जरी मूर्ख म्हणत असाल, पण माझ्या निष्ठेचं काय देवा? ठास 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 अर्जुन रडत होता. मारा स्वर्ग देव केला, स्वर्ग नाही. नाही निष्ठा. चला, इतकं निष्ठावंत तुम्हाला जगात सापडेल का? कोणी सापडेल का जगात? ही कर्णाची निष्ठा आहे. महाराज अर्जुनाचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादी घेतली. धर्माचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादीवर बसलोय. देवानं सांगितलं, ताई काय दादा? देव आवडीनं ताई सुभद्रेला म्हणत नव्हते असं मी म्हणत नाहीत, पण आवड ब्रह्मदेवा